हा व्हिडिओ दोन लोकांविषयी, कंगना रानौत, किरण माने. दोघं खूप मेहनत करून वर आलेत आणि दोघांनीही काही काळापूर्वी एक लढा चालू केला होता. बॉलिवूडमध्ये इंग्लिश बोलणाऱ्या आणि आपल्या वर्तुळातील ठराविक व्यक्तींना घेऊन सिनेमा बनवणाऱ्या लोकांविरुद्ध कंगनाने बोलायला चालू केलं होतं. तिकडे किरणदादाने प्रतिगाम्यांविरुद्ध बोलायला चालू केलं होतं. दोघं बोलत गेले, बोलत गेले, बोलत गेले आणि आपल्याकडे जशी सिस्टीम आहे त्याप्रमाणे एक ठराविक लिमिट क्रॉस केल्यानंतर दोघांनाही राजकीय आश्रय घ्यावा लागला. कंगनाने सत्ताधाऱ्यांची साथ केली, किरणदाने विरोधकांची साथ केली आणि एकदा हे झाल्यानंतर दोघंही वावत गेले. कंगना तिच्या स्वभावानुसार काही बोलायला लागली. आधी बोलायची, नंतर स्टेटमेंट मागे घ्यायची. त्याचप्रमाणे किरणदा ॲग्रेसिव्ह तर झालाच, पण ठराविक शब्दांमध्ये रिॲक्ट व्हायला लागला. आता अशी राजकीय वक्तव्य करणं दोघांचं प्रायमरी काम आहे का? तर नाही. दोघंही ॲक्टर आहेत आणि दोघंही भन्नाट ॲक्टर आहेत. मी दोघांच्या ॲक्टिंगचा फॅन आहे. कंगनाचा तर आहेच, पण किरणदाचा ऑन ड्युटी 24 तासमधला पोलीस ट्रेनिंगच्या वेळेला व्यवस्थेच्या विरुद्ध भाषण करणारा एक सीन आहे, तो तुम्ही बघा. तुम्ही पण फॅन व्हाल. आता ॲक्टर लोकांनी राजकीय वक्तव्य करावीत का? तर करावीत. का? कारण ते जबाबदार नागरिक आहेत. पण आता बघून असं वाटतंय की आधी ते ॲक्टर होते, नंतर ते जबाबदार नागरिक झाले, पण आता फक्त आणि फक्त बदला घेणारे दोन व्यक्ती राहिलेत. कंगना तर आता संवैधानिक पदावर आहे. कंगनाने त्याची सत्ता एन्जॉय करावी, पण ती प्रत्येक वेळेला विरोधकांच्या कोणत्याही गोष्टीवर टीका करते. बरं, तिला असं करायला कोणी सांगतं का? तर नाही. ती स्पोक्सपर्सन आहे का? तर नाही. पण ती करते. आधी स्टेटमेंट करते, नंतर मागे घेते. तिकडे किरणदा त्याला आत्ता आणि आधी ट्रोल करणाऱ्या प्रतिगाम्यांविरुद्ध टिपिकल भाषेत लगेच रिॲक्ट होतो. किरणदाने त्याचे पुरोगामी विचार पुश करावेत, पण हे करताना प्रत्येक वेळेला ट्रोलरच्या एखाद्या मुद्द्यावर टिपिकल भाषेत जर का रिॲक्ट व्हायचं असेल, तर हे ट्रोलरला महत्त्व दिल्यासारखं होतं. प्रतिगामी भरकटलेले आहेत. त्यांना पुन्हा लाईनवर आणण्यासाठी पुरोगामित्व पुश केलं पाहिजे, पण त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर जर का टिपिकल भाषेत रिॲक्ट होत गेलं, तर ते अजून दूर जातील. शेवटी आपल्याला एकत्र राहायचं आहे ना. आणि जर का हे ट्रोलर पेड आणि खोटे आहेत, तर त्यांना महत्त्व देऊन किरणदा त्याची एनर्जी का वाया घालवतोय? मुद्दा हाच आहे की कोणालाही राजकीय आश्रय घेण्याची गरज येऊ नये किंवा कुणी एवढं व्हावत जाऊ नये की त्या व्यक्तीला राजकीय आश्रय घ्यावा लागेल. कारण एकदा राजकीय आश्रय घेतला की जो मुख्य मुद्दा असतो तो मागे पडतो. कंगनाने बॉलिवूडमधल्या लॉबिंग विरुद्ध किती चांगला मुद्दा उपस्थित केला होता. आणि फॅक्ट आहे, बॉलिवूडमध्ये लॉबिंग आहे. जर का तिने तो मुद्दा धरून ठेवला असता, तर आज बऱ्यापैकी बॉलिवूड लॉबिंग कमी झालं असतं कदाचित. बऱ्याच लोकांना संधी मिळाली असती. तसंच किरणदाने जर का पुरोगामित्व जास्त पुश केलं असतं, तर प्रतिगामी लाईनवर आले असते. या व्हिडिओसाठी एवढंच.